वास्को बरोबर सर्कलला ना गोवा पोलिसांनी पकडलंय, कारण मी व्हिडिओ बनवत होतो. 1000 रुपये फाईन मारत होते, 500 रुपयात सेटलमेंट करतो जाऊन. आणि मस्त हॉरर स्टोरी पण ऐकून झालेली आहे आमची. यांची रील. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता होळी येते, 1-2 दिवसावर येऊन टेपली आहे. तर सगळ्यांना होळीच्या आधी शुभेच्छा. आणि मी आता 4 दिवस मुंबईत आहे, शुक्रवार शनिवार शुक्रवारपासून मुंबईत आहे. तर आज मला बुकिंग भेटली आहे आणि भरायला जायचं आहे मला दारूखान्याला. दारूखान्यावरून काय म्हणतात गोव्यात वास्कोला खाली करायचं आहे माल. तर आता दुपारचा वाजलेत 1:45 वाजले, तर आता मी दारूखान्याला भरायला जातोय. तर तिकडे भरूया, काय माल आहे तो बघूया. 700-800 किलो माल आहे म्हणून सांगितलंय, तो भरून आपण गोव्याचा प्रवास करूया. चला. जिथे गाडी भरायची आहे ना, तिथून थोडंसं 1-1.5 किलोमीटर अगोदर थांबलोय. त्यांना कॉल केला तर ते बोलले की मटेरियल रेडी नाही आहे म्हणून. तर तिथेच थांब बोलले. आता इथे पार्किंग मस्त आहे, सिमेंटचे गोडाऊन वगैरे आहेत इथे. आणि इथे ब्रिजच्या खाली पार्किंग आहे इथे, म्हणजे सावळी पण आहे, त्यामुळे इथेच थांबतो. ते बोलले की माल रेडी झाला की तुला बोलवतो म्हणून. बघूया आता किती वाजता बोलवतोय. आता 3:30 वाजले जवळजवळ. हे अर्धा पाऊण तास मी इथे थांबून झालोय. आता म्हटलं आता बोलवतील. तर अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. तर इथे थांबतो मी, बघूया. आता 4:45 वाजता त्याचा कॉल आला आणि काय बोलला माहितीये, काय समजत नाही. माझ्याच नशिबात असं भाडं असतं, काय नाही काय लपडं असतं प्रॉब्लेम. तर आता इथे भरायची आहे थोडा माल. आणि उद्या आजचा दिवस, आता जवळजवळ 4:45 म्हणजे तिथे भरून निघेपर्यंत 6-6:30 किती वाजतील काय माहित नाही. पण इथे थोडा भरायचा आहे आणि उद्या पाताळगंगेला जाऊन थोडा माल भरायचा आहे आणि तिथून मग निघायचंय. शिट यार, काय आता इथून परत रिटर्न नको म्हणून सांगा, भाडं हे नको म्हणून जर सांगितलं तर परत वाशीला जा, हे परत दुसरं भाडं बघा. सध्या तर एवढी कंडिशन बेकार आहे, मार्केटमध्ये मालच भेटत नाहीये. त्यामुळे म्हणून जातो भरतो तिकडे. हे थोडंसं भाडं वाढवलंय त्यांनी. तर चला बघूया काय माल आहे. हा बघा, काहीसा असा एरिया आहे, इथे कुठेतरी भरायची आहे गाडी. पूर्ण स्क्रॅपवाले दिसत आहे तिथे. हे बघा, मी जिथे आलोय ना ते सगळं लोखंडी सामानच दिसतंय. लोखंडी रॉड दिसत आहेत. हा बघा केवढा मोठा रॉड आहे. सगळं रॉडचंच काम सुरू आहे आणि हे हातगाडीवरून लोखंडी सामान घेऊन जात आहेत. शिट यार, गाडी काढायला जागाच नाहीये जरा सुद्धा. सगळं लोखंडाचं काम चाललंय इथे. आणि छोटे मोठं काय बारीक सारीक काम नाही. अरे यार, हा ट्रकवाला मागे घेतोय, मला जाऊ कस. इथे गाडी काढायची सगळीच मारामारी आहे. सगळे हातगाडीवाले आहेत आणि ट्रक वगैरे काय विचारणार. कशाही गाड्या लावून ठेवल्या आहेत. ते बघा, कशाही गाड्या लावून ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर हे हातगाडीवाले कुठूनही कुठे घेऊन जात आहेत. आणि हा जो समोर चालतोय माणूस ना, हा गाडी भरणार आहे. याने बुकिंग घेतली आहे. इथून राईट साईडला जायचंय. नाही वजन आहे. गाडीमध्ये जो रोप टाकला ना, रोपचं एक बंडल आहे, वजन आहे त्याला बऱ्यापैकी. पण आता मला वाशीला जाऊन थांबावं लागणार, कारण तो उद्या पाताळगंगेला ना, उद्या 10-11 वाजता ती कंपनी ओपन होईल. त्याच्यानंतर तो माल भेटेल. आणि हा माणूस बोलतोय उद्या संध्याकाळपर्यंत गोव्यात पोहोच. काय हे काय पंख लावलेत का आम्ही. तर आता जाऊया, वाशीमध्ये जाऊन थांबूया. आणि काय ऑप्शन काही नाही. मुंबईतला हा दारूखाना, ह्या एरियाचं नाव आहे दारूखाना. सगळं लोखंडी सामानाचं, म्हणजे
मोठमोठे रॉड वगैरे लोखंडी व्यवहार होतो, लोखंडी सामानाचा व्यवहार. आणि असा काहीसा एरिया आहे हा. गाडी भरून वगैरे ना मी मगाशी जिथे होतो ना ते सिमेंटचे गोडाऊन वगैरे तिथे येऊन थांबलोय. आणि आता 6 वाजलेत, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर असणार वाशीत जाणार तर. आणि विचार काय करू तो विचार करतोय, डायरेक्ट अटल सेतू मारून कळंबोलीत जाऊ की वाशीत जाऊन थांबू, विचार चाललाय. काय करू समजत नाही. तर नाहीतर आता थोडं वेळ ट्रॅफिक कमी झाल्यावर वाशीत जाऊन थांबायचं. थोडा वेळ म्हणजे आता 6 वाजता इथून वाशीत जाणं म्हणजे कठीण आहे काम. 9-10 नंतरच ट्रॅफिक कमी होईल. काय करू यार शे. मला पहिलं बोललेले एकाच ठिकाणी भरायची आहे आणि नंतर इथे आल्यानंतर 2 ठिकाणी भरायचं असं झालंय. नाही म्हणून कशी फसलो मी भाडं घेऊन. आता परत आजची रात्र काढावी लागणार इथे. थोडा वेळ थांबतो इथे, विचार करतोय काय करू आणि नंतर बघूया कुठे जायचं ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता मी 9 वाजले, इथे बसूनच आहे मगापासून. आता ट्रॅफिक कमी होईल, आता थोडं कमी वाटतंय. तर मी आता वाशीत जाईन आणि तिथे जाऊन झोपतो. डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. आपण डायरेक्ट तिकडे जाऊया कुठे, पाताळगंगा जिथे गाडी भरायची आहे तिथे. आणि मग तिथून आपण उद्या बघूया. उद्याचा प्लॅन काही सांगत नाही. उद्या अगोदर भरूया आणि मग पुढचं पुढे. उद्या डायरेक्ट भेटतो. बाय. गुड मॉर्निंग. वाशीमध्ये चहा पितोय. सकाळ झाली. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि आता 9 वाजले, 9:15 वाजले. तिथून पाताळगंगाला आपण तिकडे जाऊया. काय माल येतो तिथेच जाऊन बघूया. रात्री येऊन मी इथे झोपलो, वाटेतच जेवण केलं, काही शूट वगैरे केलं नाही. आपण आता डायरेक्ट तिथे पाताळगंगेला जाऊया आणि तिथे काय आहे ते बघूया. चला. नाश्ता पण करायचा आहे. इथे नाश्ता नाही भेटत, फक्त चहा भेटतो. तिकडे पुढे ना नाश्ता चांगला भेटतो. तिकडे गाडीच घेऊन जाईन, तिथे थांबून नाश्ताही करूया आणि मग निघूया. कारण तिकडे पुढे मग काय भेटणार नाही. मग वडापाव खावा लागेल. त्यापेक्षा इथे नाश्ता चांगला भेटतो, तिथे नाश्ता करणार. हे बघा आहे गोवन ट्रकिंग ब्लॉक. त्यांची गाडी ती बघा तिथे लावली आहे. किती दिवस झाले सांगा? शनिवार, रविवार, सोमवार आणि आज मंगळवार. 3-4 दिवस झाले आज इथेच आहेत ते. आणि आता मला भाडं भेटलंय, मी जातोय. त्यांना अजून नाही भेटलंय. आज बघूया काय भेटणार की काय, ते पण गॅरंटी नाहीये. त्यामुळे अशी कंडिशन आहे सध्या इथे मार्केटची. फुल ठंडा मार्केट. क्या बोलना भाई, पूरा खत्म हो गया है. आंबा सुरू झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. आणि त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. गोवन ट्रकिंग ब्लॉग म्हणून युट्यूब चॅनल आहे, बघितलंच असेल तुम्ही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला. हा त्यांचा भाऊ, यांना पण बघितलं असेल तुम्ही. चल होईता. बाय बाय. बघा आपली गाडी इथे. मी ना शुक्रवारी आलोय, आज आहे मंगळवार आणि हे लोक शनिवारी आले. त्यांना पण अजूनही काहीच नाही भाडं भेटलं. कारण मार्केट खूप डाऊन आहे, मार्केटमध्ये भाडीच नाही आहे. आणि आंबा सुरू झाल्यामुळे ना भाडं पण खूप कमी सांगतात ते लोक. चला नाश्ता करूया. तिथे नाश्ता चांगला भेटतो. तिथे रोड क्रॉस करून आपल्याला जावं लागेल. बघा तिथे शिरा द्या. 74 लाखांमध्ये वर 8 लाख द्यायची. शिरा नाही, उपमा भेटला त्यांच्याकडे. पटापट नाश्ता करतो, मग आपण निघूया. अरे नाश्ता करून झाला आपला. तिकडे नाश्ता केला, 2 लिटर पाणी बॉटल घेतली. 30 रुपयात 2 लिटर. मी हे बाहेर पाणी कशाला घेतो माहिती आहे? घरून पाणी आणत नाही. कारण घरून आणलेलं पाणी 1 दिवस ठीक आहे आणतो मी, पण जास्त आणत नाही. कारण घरून आणलेलं पाणी ना 1 दिवस
त्याच्यानंतर गाडी एकदा गरम झाली, पार्किंगला जर तुम्ही ठेवून गेलात ना तर एवढं बॉइल्ड होतं ते पाणी, आणि ते पिणं हानिकारक आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये बॉइल्ड झालेलं पाणी. त्यामुळे हे 30 रुपयात 2 लिटर असं मी पाणी घेतो फ्रेश. अर्ध्या दिवसात संपून जातं ते पाणी. तर मोठा जार पण ठेवलेला, पण ते पण अडचण व्हायला लागली म्हणून मरुदे म्हटलं. एक 100-150 रुपये पाण्याला जातात. ते काय हेल्थसाठी एवढं तरी करायला पाहिजे. बाहेरचं पाणी मी कुठेच पित नाही, मी बिस्लरीच घेतोय. हो का, 2-2 लिटरच्या बॉटल भरपूर जमा झाल्यात माझ्याकडे. तर चला आता जाऊया. नशीब मी तिकडे त्या पार्टीवाल्याने ना सकाळी 8 वाजता तिथे लोकेशनवर पोच बोललेला. मला माहिती होतं 8 वाजता कुठची कंपनी ओपन होत नाही. मी आरामात नाश्ता वगैरे केला, आता निवांत तिकडे जातोय. 9, 9:15 झालेत. आता त्याचा फोन आला, 12 बजे तक भर के देंगे, शाम तक कब पोहोचोगे. आता समोर जो दिसतोय ना तो लेफ्ट साईडला पाम बीच रोड. तिथून लेफ्ट घेतल्यावर सरळ सरळ पाम बीच रोडने बेलापूर ववाळ मार्गे आपण JNPT त्या रस्त्याला बाहेर पडणार आहे. मला वाटलेलं पाताळगंगा म्हणजे जवळच आहे, म्हणजे पनवेलच्या कुठेतरी एक 4-5 किलोमीटर आतमध्ये. त्याला जवळजवळ 27-28 किलोमीटर आतमध्ये आलोय. अजून ती कंपनी आली नाहीये. काय यार, असा काहीसा एरिया आहे. इकडे सगळ्या कंपन्या आहेत. फायनली पोहोचलो मी. हे बघा, ही कंपनी आहे, इथे भरायची आहे. 11 वाजता मी इथे पोहोचलो. आता ते बोलले ना की थोडा वेळ जाईल म्हणून, आणि त्याने सांगितलेलं की ती 8 वाजता इथे पोहोच म्हणून. 8 वाजता इथे पोहोचलो असतो तर झालंच असतं. चहा नाही, नाश्ता नाही, काहीच नाही. बरं झालं 11 वाजता आलो. अजूनही वेळ जाईल म्हणून सांगतायत, बघूया कधी भरतायत. काहीच असं आहे बघा, इथे केबलचे ड्रम आहेत इथे या साईडला. आणि आहे, मोठी कंपनी नाही आहे, छोटीशी कंपनी आहे. बघूया कधी भरतायत. 1 तास झाला, 1 तास बसलोय. भरायचा काय अजून पत्ता नाही आहे. तेव्हा गाडी तिकडे लावली आहे, तिकडे सावळीत आहे गाडी त्या साईडला. आणि सिक्युरिटी केबिनच्या बाहेर बसलो. 1:30 वाजला. 1:30 लंच टाइम नंतर भरतो बोलले. आता बघूया गाडीकडे. आता ऊन आलं थोडं, त्या साईडला लावतो गाडी. 2 वाजले. 2 कधी भरणार यार हे लोक गाडी. कंटाळा आलाय खरंच. मोबाईलमध्ये टाइमपास करून करून किती करणार माणूस. पण इथे शांतता आहे, गाड्यांचे आवाज वगैरे नाही आहेत. निवांत मस्त आउटसाईडला आहे. गावात आल्यासारखं वाटतंय. पण भरा यार लवकर, मला परत आता रात्रभर गाडी चालवायची आहे. सांगा जरा, तुम्ही तरी सांगा लवकर भरायला गाडी. गाडीमध्ये झोपून झोपून कंटाळा आलाय. त्या लोकांचं अजून ना ते रोप आहे ते पॅकिंग झालं नाही आहे, त्यामुळे आता भूक लागली आहे भरपूर. सहन नाही. जाऊन येतो बाहेर, काय भेटेल बाहेर. इथे बाहेर चालत जाऊन येतो, बघूया काय भेटलं तर ठीक आहे. भूक लागते आता, सहन नाही होते. बघा इथे सिमेंट रोड आहे आणि जवळपास काही दिसत नाही आहे. चालत चालत बाहेर जाऊया. ते बोलले तिकडे काहीतरी आहे म्हणून. मी ना तिकडून चालत आलो. आता ह्या रोड आहे, मेन रोड की कुठचा रोड आहे काय. आणि समोर एक हंसिका धाबा म्हणून हॉटेल दिसते. एक अर्धा किलोमीटर चालत आलो. बघूया काय भेटतं काय इथे. मला इथे जेवण बघा काय भेटलंय. डाळ भात, ही कसली भाजी आहे. भूक लागली. पोट शांत झालं एकदा बाबा. जेवणाचे किती घेतले असतील, किती घेतली असतील माहिती आहे का तुम्हाला. एक पाणी बॉटल घेतली 10 रुपयावाली आणि राईस प्लेट फक्त आणि फक्त 50 रुपये. 40 रुपये जेवण आणि 10 रुपये पाणी. माझ्या पायाची काय हालत बेकार झाली आहे. संपूर्ण धूळ आहे बाहेर त्या हॉटेलच्या बाहेर. फक्त आणि फक्त 50 रुपये घेतले त्यांनी. मला वाटतं हे लोक संध्याकाळ करणार.
आता काय पोट भरलंय आणि आता रात्रभर काय गाडी चालवायची ते गाडीमध्ये आराम करतो. आता पोट भरलंय त्यामुळे आता टेन्शन नाहीये. काहीच काम चालू नाहीये. ती बघा कंपनी पूर्ण दिसते, काहीच काम सुरू नाहीये. 3:30 वाजले अजून काय पत्ताच नाही यांचा. काय करताय ते लोक. फक्त माझ्या गाडीत एक रोल पॅक होतोय रोपचा. त्या एक रोलसाठी एवढं म्हणजे स्टाफ बघितला तर होतात 4-5 जण होते आतमध्ये, पण एवढा वेळ लावतात हे लोक. काय समजत नाहीये. 3:30 मी मगाशी म्हटलेलं जाऊन विचारणार पण नाहीये. काय कंटाळा आला इथे झोपून. काय करू सांगा बघूया. जातो मी परत एकदा जाग करून येतो. बाबा आहे मी इथे, नाहीतर सांगतील मग संध्याकाळी आज नाही होणार उद्या. असं माझ्या बाबतीत बरेच वेळा झालेलं आहे. अरे बापरे. जाऊया तिकडे बघूया काय म्हणतात. हे बघा कंपनी शुकशुकाट आहे आतमध्ये. खूप काळापुरा बघा. हा रोल आपल्या गाडीमध्ये पॅक होणार आहे. फायनली आपल्या गाडीमध्ये ना हा रोल टाकून झाला आहे. व्यवस्थित बांधला पण नाही मी इकडे. आता पडदा बांधून घेतो आणि मग इथनं निघूया. 4 वाजले भरून आता निघतोय. बघूया त्या ज्यांनी पार्टीवाल्याने ना पेपर वगैरे यांच्याकडून काही घेऊ नको म्हटलंय, तर बघूया काय म्हणतात. मी आता गेटवर जातो. गाडी मस्तपैकी पॅक केली. ते रोल आहे ना तो बांधला व्यवस्थित. आता निघूया. इथनं मला रस्ता माहीत नाहीये, तर आता मी मॅप लावणार आहे आणि नागोठणं वाकण फाट्याला बाहेर पडायचं आहे. इथनं कसं काय माहीत नाही. बघूया मॅपवर जाणार आहे. चला. बोला गणपती बाप्पा मोरया. हा रस्ता मगाशी मी त्या हॉटेलला जेवलो तिथे आणि हा रस्ता दाखवतोय. पाली गणपती म्हणजे वाकण फाट्याला मी बाहेर पडणार आहे. बघूया चला या रस्त्याने. हा बघा या रस्त्याने सरळ जावं म्हणतोय. बघूया पुढे गेल्यावर साधारण काहीतरी ओळखीचं दिसलं की समजेल हा रस्ता. या रोडला मी आलोय या अगोदर पहिल्यांदा कधीच नाही आलोय, पण तो पालीचा रस्ता खोपोली पाली जो रस्ता आहे ना तो मला माहिती आहे. तर पुढे गेल्यावर समजेल. चला आता पुढे. आता आपला संध्याकाळचा 4 वाजता प्रवास सुरू झालाय. हा बघा सरळ जर गेलात ना तर टोल भेटेल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा. हा वरती टोल दिसतोय आणि आपल्याला या ब्रिज खालून पलीकडे जायचं आहे. हा आहे पाली फाटा. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि सरळ जर गेलो ना तर खोपोलीला जातो हा रस्ता. आपल्याला इथे राईड घेऊन आता सरळ हा आता लेफ्ट नाही कुठे राईट नाही. हा सरळ रस्ता आपला पालीला जातो. वाकण फाट्याला बाहेर पडतो. 2893 रुपयाचं डिझेल बसलं आणि 90 रुपये 61 पैसे डिझेलचा रेट आहे इथे. फुल झाली टँक. फुल. मी आता या खोपोली वाकण फाटा पाली रोडला लागलो आहे आणि बघा इथे आधीच होळी उभारली आहे. होळीला अजून 2 दिवस आहेत आणि इथे होळी उभारली पण. काय माहिती इथली काय प्रथा आहे. पालीला पोचलो मी. बघा इकडे पाली गणपती मंदिर इकडे आतमध्ये आहे. आपण आता सरळ जाणार आहोत. सरळ वाकण फाट्याला बाहेर पडून मग लेफ्ट घेणार आहोत. बरं 6 वाजले नाहीत. 6ला 10 मिनटं आहेत आणि आम्ही वाकडला बाहेर पडलो. हा उजव्या साईडने येणारा रस्ता हा मुंबईकडून आणि आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे इथून. लेफ्ट. लालपरी बघा किती लाल भडक. 6 वाजले. आता एक चहा मस्तपैकी चहा पिऊया आणि आपला प्रवास सुरू करूया. मग कुठे थांबणार नाहीये. कंटिन्यू चालत राहणार आहे. मी आता कुठे आलोय वाकण फाट्याच्या पुढे आलो. जिंदाल घाटी जिंदाल कंपनी आहे इथे आणि तिथे चहा प्यायला थांबतोय. मस्तपैकी तिकडे सूर्यास्त होतोय आणि चहा पितोय हायवेला.
माणगाव मध्ये पण ट्रॅफिक नाही आहे रे बाबा. नशीब माझं पूर्ण खाली आहे, मस्त गाडी चालली आहे. लोणेरेमध्ये ना हे बघा ट्रॅफिक लागलंय. पुढे ना एक ब्रिज आहे, ब्रिज बंद आहे, ब्रिजचं काम झालं नाही आहे. आणि एकच सर्व्हिस रोडने ना रस्ता आहे, सर्व्हिस रोडने त्या साईडने. आणि सगळ्या कारवाल्यांनी जाऊन कार रिक्षा पुढे जाऊन ब्लॉक केलंय. समोरनं येणारी गाडी येणार कशी सांगा बघूया आता तुम्ही. प्रत्येक वेळी ना ट्रॅफिक होतो, तो त्यावेळी हाच प्रॉब्लेम असतो की पुढे जाऊन काय एवढा झेंडा काढणार काय माहिती. येत आहेत गाड्या समोरून, म्हणजे आपली पण लाईन आता सुरू होईल. मी आता ना कशेडी बोगद्याच्या इथे आलोय. दुसरा पण बोगदा चालू झाला. अरे हो हा बघा दुसरा टनल सुरू झाला. या कधीपासून झाला काय माहीत, मी खूप दिवसांनी आलो त्यामुळे मला समजलंय. अरे बघूया, एरवी आम्ही त्या बोगद्यातून जायचो, आता ह्या दुसऱ्या नवीन बोगद्यातून. अरे वा, त्या बोगद्यात ना पाणी टपकतंय वरून. ह्या बोगद्यात बघूया, चेक करूया. पहिल्यांदाच पहिला प्रवास नवीन बोगद्यातून. बोगदा क्रॉस करून पुढे आलो आणि आता तुम्ही म्हणणार ह्याला कायम भूक लागत असते. माणूस आहे म्हणजे भूक ही लागणार. तर भूक लागली आहे मला. पुढे काही जेवणार आहे मी आणि थांबू शकत नाही, कारण आता 9 वाजले, 8:45 वाजले. तर मी जेवायचा प्लॅन केला आहे फायनली, कारण भूक लागली आहे. कधी जेवलेलो? दुपारी 2 वाजता काहीतरी जेवलेलो, डाळ भात. आणि किती दिवस झाले, गुरुवारपासून मी कंटिन्यू व्हेज जेवतोय. व्हेज, टोटली व्हेज. कधीच असं झालं नाही. त्यामुळे मला नॉनव्हेज खायचं खूप इच्छा होती, पण काय करू समजत नाही आहे. नाही पण मी तर आज मी अंडा ट्राय करतो. नाही अंडा तरी खातो, बघूया. अंडा जर असलं ना तर ते खाणार. मी ठरवलेलं चिकन वगैरे बाहेर काहीच नाही खायचं, पण अंडा तर खाऊ शकतो ना. आता अंडा खाणार आहे. काळकाईकडे फायनली पोचलोय. बघूया काय जेवण आहे. भुकेचा प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी. नॉनव्हेज मच्छी नको, हे अंडा आहे. अंडा द्या. आपला अंडा थाली आलेली आहे. जवळजवळ 5-6 दिवसानंतर नॉनव्हेज खातोय. नॉनव्हेज म्हणजे अंडा, काय मोठं काय नाही. गुजराती लोक अंड्याला व्हेज म्हणून खातात. भूक लागलेली बऱ्यापैकी. पटापट जेवण संपवतो. 10 वाजले खेडमध्ये, 9:45 झालं. पोटभर जेवलोय आणि आता 10:15 वाजलेत. 10:15 वाजता मी आता खेडमधून निघतोय. आता मी जास्त शूट घेत बसणार नाही, कंटिन्यू चालत राहणार, कंटिन्यू गाडी चालवत राहणार. तर चला बघूया कसा प्रवास होते. उद्या वास्कोमध्ये पोचायचं आहे. वास्कोला ही डिलिव्हरी द्यायची. तर बघूया आजची रात्र आणि उद्याचा दिवस कसा जातोय. थांबूया म्हटलं, पाठ दुखत होती म्हणून. तर डोळे थोडे झाकायला लागले, तर डोळ्यावर फ्लॅश बसतोय. तर मी एक 5-10 मिनटं झोपतो आणि मग निघूया. 12:30 वाजले. एक 5 अलाराम लावून झोपतो. फक्त उठलो पाहिजे, नाहीतर मी इथे झोपून राहू. माझी झोप म्हणजे काय विचित्र आहे. पण एक 5-10 मिनटं झोप. तर आता ना डन, म्हणजे आता नाही झोपणार मी. परत डुलकी 1-2 मिनटं परत पडूया म्हणून. आता 1:45 झाले. 1:45 नाही, सॉरी 2 वाजले. आता उठलोय, टी शर्ट चेंज केलं. चला जाऊया, निघूयात.
आता कुठे नाही थांबणार, आता परत कंटिन्यू गाडी चालवणार आहे. चला रात्रीचे 3 वाजले. देवरुखच्या पुढे आलोय. देवरुख वगैरे काढून पुढे आलो आणि माझ्या पुढे मला एक गाडी दिसली. आहे माझा भाऊ गोवन ट्रकिंग ब्लॉग निखिलची गाडी चालली. हळूहळू चाललाय. वजन आहे वाटतं त्याच्या गाडीमध्ये, कारण खूप स्लो चढावाला चाललाय तो. राजापूर हातिवल्याच्या टोलवर पोहोचलोय आणि इथे आपला मित्र माझा भाऊ गोवन ट्रकिंग ब्लॉग निखिल थांबलाय. बघा ही बघा त्याची गाडी. चहा पिण्यासाठी थांबलोय. मला एक चहा. अरे खाऊ बघ ना खाऊ बघ नका घे रे. नका खा तू. तिथे काय ना चहा ना खा तू. नका अरे ट्राय कर रे. नका रे. चहा पिऊन पोया त्यापेक्षा आमची कॉफी ट्राय करा. होय काय? नेक्स्ट टाइम चांगली आहे. होय जाणा याचे हॉरर स्टोरी सांगलेली ती. तिला चांगले आले. बरेच लोकांनी बघितली ती. तुम्हीच बनवलेली की नाही? एक जण होते ते नॉर्थ साइडचे होते. ते विचारत होते. सोबत एक मराठी पण होता, म्हणून ते मिक्स. कारण सांगत होतो मी नॉर्थ साइड वाल्याला, मध्ये एखादा मग मराठीतून विचारायचा, त्याला मराठीतून सांगायला लागायचं. माझ्या मित्राला पण अनुभव आलाय इथेच ना. हो सेम ना. हो सेम. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झालाय आपला. रात्रीचे नाही सकाळचे 4:30 वाजले. आणि मस्त हॉरर स्टोरी पण ऐकून झालेली आहे आमची. यांची रील तुम्ही बघितलं असेल, म्हणजे व्हायरल झाली आहे बऱ्यापैकी. ते हॉरर स्पॉट आहे हा हातिवल्याचा टोल. म्हणजे असं आम्हाला काय अजून अनुभव आला नाहीये, पण सांगतात असं. तर चहा इथे पिला आणि आता आम्ही निघतोय. चला निघूया. आता डिलिव्हरी खया डिलिव्हरी कुंडे. मला वास्कोला जायचंय आणि यांना कुंडेला. दोन्ही गाड्या आता हातिवल्याच्या टोलवरून निघाल्या. जांभूळ गावात पोहोचलो कणकवलीच्या अगोदर आणि 5:30 5:45 वाजलेत. तर आता झोपतोय. याचं कारण माहितीये, सकाळ झाली ना एकदा की दिवसभर आपल्याला झोप नाही भेटणार मला. त्यामुळे 1 तासभर तरी दिवसभर. मग आता गाडी गोव्यात जायचंय खाली करून. खाली कधी होईल काय माहित नाही, पण त्याच्यानंतर परत घरी येईपर्यंत संध्याकाळ होईल. तर आता 1 तासभर तरी झोपतो. तासभर. गुड नाईट. बाय. 8:30 वाजले. झोपलेलो ना कुठेच आहे. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आता जाऊया चला. बांधत फक्त युनिफॉर्म चेंज करणार. आता नाही करत. बॉर्डरच्या अगोदर युनिफॉर्म चेंज करूया आणि मग वास्को. चला भावांनो कणकवलीला पोहोचलो फायनली. 8:45 वाजता कणकवली. ओसरगावच्या टोलवर पोहोचलोय. ओसरगाव. 9:30 वाजता मी कुडाळात पोहोचलो आणि आता पटकन इथे नाश्ता करून घेतो. आपल्याला वास्कोला जायचे आणि बराच उशीर झालाय आपल्याला. त्यामुळे मी इथे एक हॉटेल आहे नित्यानंद, तिथे पटकन जाऊन काहीतरी खाऊन येतो. नाश्त्याला ना आहे बघा उसळ पाव. मस्तपैकी नाश्ता झाला. आत्ता नाही थांबणार. किती दिवस झाले, 2 दिवस जाऊन काल परवा काय विचारू नका. 2-3 दिवस ब्लॉग सुरू आहे माझा. चला आता डायरेक्ट फोर्टवर भेटतो. फोर्टवर कुठेतरी खाली आहे वास्कोमध्ये, तिथे जाऊया. आता मध्ये कुठे शूट नाही करणार.
ना वास्को बरोबर सर्कलला ना गोवा पोलिसांनी पकडलंय, कारण मी व्हिडिओ बनवत होतो. 1000 रुपये फाईन मारत होते, 500 रुपयात सेटलमेंट करतो. जाऊन देऊन येतो पटकन. नुकसान व्हायचं असलं तर कसंही होतं, काय बोलून फायदा नाही. जाऊन येतो पटकन. ₹500 गेले. मोबाईल यूज केला ना जर गाडीवर तर 1000 रुपये फाईन आहे आणि 6 महिने नाही 3 महिने लायसन सस्पेंड होतं. तर त्यांनी दुसरी फाईन मारली आहे. 500 रुपयाची कसली फाईन मारली काय माहिती. 500 रुपये घेतले, रिसीट फाडली, साईन करून घेतली आणि सोडलं मला. चला आता कोर्टवर जाऊया. काय याला बोलून काय फायदा नाही. चला, माझीच मिस्टेक आहे. फायनली मी इथे पोचलोय. MPD पोर्ट एरिया आहे. 1 वाजलाय दुपारचा आणि आता पोलिसांनी वगैरे पकडलं ते काय माझीच मिस्टेक आहे. ते काय बोलून फायदा नाही. आणि हे आतमध्ये ना आता मोबाईल अलाउड नाही आहे, कारण पोर्ट एरिया आहे. त्यामुळे मी आता आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. तर कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बरेच लोक व्हिडिओ बघतायत सबस्क्राईब करत नाही. तर आहे स्ट्रगल सुरू आहे आपला. तर मी त्यांना फोन केला आहे, ते येत आहेत आता. गेट पास वगैरे काय काय ते सगळं बनेल आणि आतमध्ये गाडी खाली होईल. किती वाजता गाडी खाली होईल काय माहीत नाही आहे मला. आणि तुम्हाला एक कंडिशन सांगतो. मी त्या दिवशी जे भाडं भरून गेलो ना, सिंधुरत्न कंपनी म्हणून, त्यांनी भाडंच दिलं नाहीये. आता जवळजवळ 5-6 दिवस होऊन गेले. मी गुरुवारी गाडी खाली केली आहे, आज 5-6 दिवस झालेत. त्यांनी भाडंच पाठवलं नाही. आता येताना जे भाडं भरलं त्यांनी पण ॲडव्हान्स दिला नाही. मी कसं ॲडजस्ट करून, म्हणजे विचार करा, जवळजवळ 9-9,500 हजार खर्च आलाय जाऊन ये. आजच्या 5-6 दिवसाचा डिझेल, खाणं पिणं सगळं बघितलं तर. आणि मी ते पैसे दुसऱ्याकडे मागून कसंही ऍडजस्ट केलंय. आणि त्याच्यात हे पोलीस परत काय काय करतोय मला प्रश्न पडतोय खरंच. मी काय ही लाईन चूज केली असं वाटतंय मला. आणि जे नवीन ना गाडी घ्यायचा विचार करतायत ना, त्यांना खरंच सांगतोय, प्लीज ह्या गाडी धंद्यात पडू नका. मी 5-6 वर्षे गाडी धंदा करतोय. कितीतरी गाड्या, म्हणजे नवीन पोरगे आले, गाडी घेतली. आता त्यांच्या गाड्या ते बघा फायनान्सने ओढून नेलायत, कारण नाही जमत आहे हप्ता, त्याच्यानंतर गाडीचा मेंटेनन्स, वाटेतले पोलीस, फॅमिली, सगळं म्हणजे सगळं. त्याच्यानंतर पासिंग येतं. हे सगळं करून नाही कुठेच काही जुगाड बसत नाहीये. तर मी आता थोडंसं लोन राहिलंय बाकी, ते कधी एकदा फिटतंय आणि बस झालं. मी गाडी विकून टाकणार आहे. कंटाळलोय मी, खरंच कंटाळलोय, कारण काही राहत नाही मोठंसं, काय प्रॉफिट नाही. चाललंय आपला रोजचा जुगाड. बस झालं, राहू दे. तर म्हणून हे काहीतरी हे व्हिडिओ वगैरे बनवायचा जो प्रयत्न आहे, जेणेकरून काहीतरी कुठून तरी दुसरी कमाई, काहीतरी इन्कम येईल, इन्कम सोर्स येईल, या उद्देशाने हे सुरू केलंय. पण त्यातूनही काही एवढं मोठं हे नाही आहे. अजून काही पेमेंट सुरू झालं नाही, काय नाही. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ जास्त व्हायरल होईल काय, त्याच्यानंतर ते पेमेंट वगैरे तो विषय असतो, सोडून द्या. तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा बघा काहीसा असा एरिया आहे. इथे पुढे गेट आहे ना, तिकडे पुढे गेल्यावर ना आपल्याला एंट्री नाहीये. एंट्री नाही म्हणजे पास, गेट पास वगैरे सगळं काय काय लागणार आहे. आणि मोबाईल तर अलाउड नाहीये. तर बाय. आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.